नमस्कार. नक्कीच आता तुम्ही विचारलात त्याच्यावरती विलास साळसकरांनी माझ्यावरती आरोप केला आहे की कालच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जी फॉर्म मागे घेण्याची तारीख होती त्या तारखेला मी स्वतः हजर राहिलो. कारण मी उबाटा पक्षाचं काम करत होतो. आमच्या पक्षाचं मार्गदर्शन असं होतं की जे तुम्ही फॉर्म भरलात, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, ते फॉर्म कोणीही मागे घेऊ नये याकरता मी तिकडे उपस्थित होतो. माझं लक्ष होतं की बाबा कोण उमेदवार फॉर्म मागे घ्यायला येईल त्याला आपण समजवायचं आणि थांबवायचं असा माझा प्रयत्न होता. त्यावेळी माझ्याबरोबर माझे सहकारी संदीप डोळकर, पुरळचे विभाग प्रमुख हेही उपस्थित होते. त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघितलं की कोण कोण उमेदवार फॉर्म मागे घेण्यासाठी येत आहेत. पण जे उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म मागे घ्यायला आले त्यांना मी संघटनेचा जो काही सल्ला होता तो सल्ला मी दिला. पण त्यांची इच्छाच नव्हती की बाबा नाही आम्हाला असं आहे, आम्हाला जे आपले सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत त्यांच्या विचाराबरोबर आम्हाला जायचं आहे म्हणून आम्ही फॉर्म मागे घेतो आहे. आता अशा विचाराला आम्ही काय थांबवू शकत नाही किंवा आमच्याकडे काय आर्थिकदृष्ट्या किंवा नेत्यांचं कुठचं असं मोठं पाठबळ नव्हतं. हे आम्ही सगळं आमच्या हिमतीवरती कालची जिल्हा परिषद पंचायत समिती हे माझ्याबरोबर असलेले जे कोण सहकारी आहेत त्यांच्या सगळ्या मदतीने आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढवायचा प्रयत्न केला. पण त्याला यश भरभरून मिळालं नाही. पण कुठेतरी विष्णू घाडी विभाग प्रमुख मंचे हे पंचायत समिती म्हणून निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी पण मला फोन केला की काय करायचं तालुका प्रमुख. तर मी म्हटलं असा असा विषय आहे, आता काय संघटनेचा कोणत्याही नेत्याचा आपल्याला फोन नाही आलेला आहे, तुम्ही विजय झालात तर तुम्हाला भेटायला कोण आले. तर त्याने मला सांगितलं मला भेटायला कोणी आलेलं नाही. फोन करून विचारलं गेलं, तुम्ही विचार करा ह्या कणकवली विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब गटाची एकमेव सीट पंचायत समितीची जे विष्णू घाडी म्हणून विजय झाले त्यांना भेटायला साधे नेते पण येऊ शकत नाही. मग पुढे संघटना वाढणार कशी. आणि पदाधिकारी म्हणून आमच्यावरती जबाबदारी दिली आहे. आम्ही संघटना वाढवण्यासाठी जर काम करत असू आणि नेत्यांचं लक्ष नसेल तर आम्ही पण विचार केला एकत्र येऊन की बाबा ठीक आहे आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ आणि आपण पालकमंत्र्यांसोबत BJPमध्ये प्रवेश करू. त्याप्रमाणे आमचा पक्षप्रवेश ठरला. पालकमंत्र्यांची आमची मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर त्याने तारीख दिली आम्हाला 29 तारखेला आम्ही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरवला होता. त्या कार्यक्रमामध्ये स्वतः पालकमंत्री उपस्थित होते, माझे सगळे सहकारी शिवसैनिक उपस्थित होते आणि चांगला असा भव्य दिव्य पक्षप्रवेश झाला. पालकमंत्र्यांनी आवर्जून आमचे जे अध्यक्ष आहेत बंड्या नारकर यांना आठवण करून दिली की जयेशनर हे तालुका प्रमुख ह्यांनीच आम्हाला ह्या तालुक्यामध्ये दमवलं होतं असं त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ह्याचा अर्थ असा आहे आम्ही निष्ठावंत होतो, आजही आहोत, उद्याही राहू. पण उबाटा गटामध्ये काम करत असताना त्यांनी जे काय आज आरोप केले आहेत किंवा इतर कोण नेते असतील शिवसेना उबाटा गटाचे तेही जे काय आरोप करत आहेत ते मी नक्कीच चुकीचे ठरवतो असं मला या ठिकाणी वाटतं. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.